नमो बुद्धाय, जय भीम। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन या आषाढ महिन्यात करत आहोत। आपण आतापर्यंत भाग पहिला आणि भाग दुसरा या ठिकाणी संपवलेला आहे आणि शेवटी आपण वाचलं होतं की तथागत गौतम बुद्धांनी आपलं प्रवचन हे 5 परिव्राजकांना दिलं आणि त्या पहिल्या प्रवचनानंतर तथागत गौतम बुद्धांच्या समोर त्या 5 परिव्राजकांनी इच्छा व्यक्त केली की त्यांना भगवान बुद्धाचे शिष्य बनायचे आहे आणि यही भिक्खवे भिक्खुनो या असे म्हणून तथागत गौतम बुद्धांनी त्यांना आपल्या संघात सामील करून घेतले, त्यांना धम्मदीक्षा दिली आणि हेच भिक्खू पुढे पंचवग्गीय भिक्खू म्हणून ओळखले जाऊ लागले आणि येथेच पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिन झाले। अशा प्रकारे पुढे अनेक लोकांच्या दीक्षा होत गेल्या, तर त्या कशा दीक्षा झाल्यात हे आपण आज या ठिकाणी वाचत आहोत। हा भाग तिसरा आहे, उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा, यशस्ची धम्मदीक्षा। वाराणसी नगरीत यशस नावाचा एक राजपुत्र राहत होता। तो वयाने तरुण आणि दिसावयास अत्यंत देखणा होता। तो आपल्या आईवडिलांचा अत्यंत आवडता होता। त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती। त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपुरही मोठे होते। तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य, मद्यपान आणि विलासात घालवी। काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिसारी आली। या गर्तेतून कसे बाहेर पडावे असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले। एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला। फिरता फिरता तो ऋषी पतनाच्या दिशेने वळला। थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने म्हणू लागला, मी कुठे आहे? यातून आता मार्ग कोणता? अरे रे, काय ही दुर्दशा, केवढे हे संकट। ज्या दिवशी तथागताने पंचवर्गीय भिक्खूंना ऋषीपतन येथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला। यशस ऋषीपतनला येत असतानाच तेथे राहत असलेले तथागत भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते। आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशसला भगवंतांनी पाहिले आणि त्याचा तो नैराश्याचा आक्रोश ऐकून भगवंत म्हणाले, काही दुःख नाही की काही संकट नाही, ये मी तुला मार्ग दाखवितो। आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला आणि यशसने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा हर्षभरीत झाला। मग त्याने आपली सोनेरी पादत्राणे काढली व तो भगवंताच्या सन्निध जाऊन बसला आणि आदराने त्याने त्यांना वंदन केले। भगवान बुद्धाचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली। नंतर भगवंतांनी त्याला बोलवून भिक्खू होण्याविषयी सांगितले। यशसने ते मान्य केले। आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशसच्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले। पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली। ज्या ठिकाणी भगवंत आणि यशस भिक्खूच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशसचा पिता आला आणि त्याने भगवंताला विचारले, भगवन, माझा मुलगा यशस याला आपण पाहिले आहे काय? भगवंत म्हणाले, महाराज आत या, आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल। तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला, पण त्याने त्याला ओळखले नाही। यशस आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले। तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला। बाळ यशस, पिता म्हणाला, तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे, घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर। नंतर यशसने तथागताकडे पाहिले आणि तथागत यशसूच्या पित्याला म्हणाले, यशसने पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच ऐहिक सुखांचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय? आणि यशसच्या पित्याने उत्तर दिले, जर माझा पुत्र यशस याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या। यशसने भिक्खू म्हणून राहणे अधिक पसंत केले। निरोप घेण्यापूर्वी यशसचा पिता म्हणाला, भगवन, तथागताने
माझ्या घरी माझ्या कुटुंबियासमवेत भोजन करण्यास संमती द्यावी. तथागतांनी आपली वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशसबरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले. तेथे पोचल्यावर यशसची आई आणि त्याची पूर्वायुष्यातील पत्नी यांना ते भेटले. भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला. तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले. वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबात यशसचे 4 मित्र होते. विमल, सुबाहू, पुण्यजित, गवामपती अशी त्यांची नावे होत. यशसने बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा जे त्यांना यशसच्या हिताचे ते आपल्याही हिताचे आहे असे वाटले. म्हणून ते यशसकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्याने भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले. यशसने ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला, तथागतांनी माझ्या या 4 मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी. तथागतांनी ते मान्य केले आणि यशसच्या त्या मित्रांनी धम्मदीक्षा ग्रहण केली. अशा प्रकारे पहिली धम्मदीक्षा 5 पंचवग्गीय भिक्खूंनंतर यशस्वी झाली आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो भिक्खू म्हणून पुढे भिक्खू संघात सामील झाला आपल्याला दिसतो. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा. वाराणसीमध्ये काश्यप या नावाचे एक कुटुंब राहत होते. या कुटुंबात 3 पुत्र होते. ते उच्च विद्या विभूषित असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते. काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उरुवेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला. त्याच्या धाकट्या 2 भावांनी त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले. ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत. हे 3 भाऊ उरुवेला काश्यप, नदी काश्यप, निरांजना नदीचा काश्यप आणि गया काश्यप, गया या गावचा काश्यप या नावाने ओळखले जात. यापैकी उरुवेला काश्यपाचे 500 जटिल अनुयायी होते तर नदी काश्यपाचे 300 जटिल अनुयायी होते आणि गया काश्यपाचे 200 अनुयायी होते. उरुवेला काश्यप हा त्यांचा प्रमुख होता. उरुवेला काश्यपाची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती. तो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते. लोक दूरदूरच्या ठिकाणांहून फल्गू नदीवरील त्याच्या आश्रमात येत असत. उरुवेला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला. त्याच्या वास्तवाच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उरुवेला येथे गेले. तथागतांनी त्याची भेट घेतली आणि उरुवेला येथे त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात 1 रात्र राहू द्या. काश्यप म्हणाला, आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे. तो भयंकर शक्तिमान आहे. अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशांचा तो कट्टर शत्रू आहे. तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो. तो मला जसा त्रास देईल तसाच तो आपणाला त्रास देईल असे मला वाटते. नागलोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला माहीत नव्हते, परंतु तथागतांना ते माहीत होते. म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले, तो मला त्रास देण्याची शक्यता नाही. काश्यप, कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला 1 रात्र राहण्यासाठी जागा द्या. काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. नंतर काश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी इच्छा नाही. मला फक्त काहीशी भीती वाटते इतकेच. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणेच करू शकता. तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे ते जाऊन बसले. नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला, परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या खोलीत बसलेले त्याला दिसले. भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे. हे पाहून मुचलिंदाला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला. आपल्या अभ्यागताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री झोप आली नाही. बहुधा त्याला भस्मसात केले असेल या शंकेनेच तो भीत उठला. नंतर उजाडल्यावर काश्यप आणि त्याचे एकूण 1 अनुयायी काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले.
मुचलिंदाकडून भगवंतांना काही दुखापत झालेली तर त्यांना दिसलीच नाही. उलट मुचलिंद भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले. ते दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत. या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले. तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले. या दोघांचे हेतू निरनिराळे होते. काश्यपाचा हेतू मुचलिंद नागापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता. तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेल, पण काश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखविली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असे त्याला वाटले. एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले आणि त्यांनी काश्यपाला विचारले, तुम्ही अरहंत आहात काय? जर तुम्ही अरहंत नसाल तर त्या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? काश्यप म्हणाला, अरहंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही. आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का? नंतर भगवंत काश्यपाला म्हणाले, अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे असा तो अरहंत. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यप हा एक अहमन्य पुरुष होता, परंतु तथागताच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगद्वंद्य भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही. आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून उरुवेला काश्यप त्यांचा अनुयायी झाला. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली. नंतर उरुवेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले, ह्या आपल्या बंधूच्या वस्तू आहेत, त्याने त्या का फेकून दिल्या? काहीतरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे. ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या 500 अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले. त्याला आणि त्यांच्या अनुयायांना श्रमण वेशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्याच्या कारणांची त्यांनी चौकशी केली. बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उरुवेला काश्यपाने त्यांना सांगितले. आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या 2 भावांना त्यांच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र यांच्याविषयी भगवंताचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता आणण्यात आले. त्या बंधुद्वयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर वर येतो. काम, क्रोध व अविद्या हे अग्निप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात. एकदा हा मार्ग सापडला आणि काम, क्रोध, अविद्या यांचा नाश झाला की त्यांच्याबरोबरच नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो. म्हणून एकदा माणसाच्या अंतकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो. भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षीचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. काश्यपांची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता. तर अशा प्रकारे आपण यशस्वी धम्मदीक्षा बघितली आणि त्याचप्रमाणे ही काश्यप बंधूंची धम्मदीक्षा बघितली. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा ही यासाठी महत्त्वाची होती की काश्यप बंधू हे मोठ्या प्रमाणात, म्हणजे एकट्याने नव्हे तर ते 500, म्हणजे पहिला जो काश्यप आहे
ज्याला आपण उर्वेला काश्यप म्हणतो, या काश्यपाचे 500 शिष्य होते. जो दुसरा काश्यप आहे नदी काश्यप, निरांजना नदीचा काश्यप त्याला म्हणत होते, त्याच्याकडे 300 अनुयायी होते. आणि जो गया काश्यप, जो गया गावचा होता, त्याच्याकडे 200. अशा प्रकारे 500 + 300 म्हणजे 800 + 200 म्हणजे एकूण 1000 अनुयायी हे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सामील झाले होते. आणि त्यांचा जो प्रभाव मोठा असल्यामुळे हे सगळे काश्यप त्या ठिकाणी बुद्धाचे अनुयायी झाल्यामुळे आणि काश्यपांचे अनुयायी सुद्धा धम्मात आल्यामुळे त्याचा प्रभाव सगळीकडे सगळ्या त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरला आणि त्यामुळे बुद्धाच्या धम्माला मोठी गती प्राप्त झाली. आणि हाच प्रसंग हा संघ निर्मितीचा प्रसंग सुद्धा समजला जातो. यातून संघाची निर्मिती झाली असं सुद्धा म्हटलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी संघाची निर्मिती झाली असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये जो मुचलिंदाचा संबंध येतो त्या ठिकाणी एक वाक्य सुद्धा त्या ठिकाणी येते की नाग लोकांनी, मुचलिंदा हा नाग लोकाचा सभासद होता, त्यांचा राजा होता. तर नाग लोक जे होते हे नाग लोक अगोदरच तथागत भगवान बुद्धाचे अनुयायी झाले होते असं सुद्धा आपल्याला यातून समजते. तर अशा प्रकारे आपण काश्यपांची धम्मदीक्षा या ठिकाणी बघितलेली आहे. आपण आता सारीपुत्त आणि मोगललान यांची धम्मदीक्षा बघूयात. तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता. सुमारे 250 परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्या बरोबर राहत होते. त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोगललान या नावाचे 2 तरुण ब्राह्मण होते. संजयाच्या उपदेशाने सारीपुत्त आणि मोगललान यांचे समाधान झाले नव्हते आणि यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधात ते होते. एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि ते भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आले. अश्वजिताची धीरगंभीर चालचलणूक पाहून सारीपुत्त चकित झाला. वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला, खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे. जर मी या भिक्खूंकडे गेलो आणि मित्रा तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस, तुझा गुरु कोण, तू कोणता धम्म मानतोस असे जर मी त्याला विचारले तर काय हरकत आहे. परंतु मग सारीपुत्त मनाशी म्हणाला, या भिक्खूला विचारण्याची ही वेळ नव्हे. तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे. याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे. आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपविल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला. नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारीपुत्त गेला. त्याच्याबरोबर जाऊन त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून तो त्यांच्याजवळ उभा राहिला. अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारीपुत्ताने त्याला विचारले, मित्रा आपली मुद्रा शांत आहे, आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे, आपला गुरु कोण, आपण कोणता धम्म मानता. अश्वजित म्हणाला, मित्रा शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे. त्याच्या नावाने मी ही परिव्रज्जा धारण केली आहे. तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे. वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे. मित्रा मी केवळ एक तरुण शिष्य आहे. मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही, पण त्याचा अर्थ हे मी तुला थोडक्यात सांगेन. नंतर परिव्राजक सारीपुत्त स्थवीर अश्वजितास म्हणाला, ठीक आहे, आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा. मला त्याचा फक्त अर्थ हवा आहे, शब्दांचे अवडंबर कशाला. नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले. सारीपुत्ताने मोगललान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणेच राहत असत. त्यांनी एकमेकांना असे वचन दिले होते, ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे परस्परात ठरले होते. ठरल्याप्रमाणे मोगललान जेथे होता तेथे सारीपुत्त गेला. सारीपुत्ताला पाहून मोगललान म्हणाला, मित्रा तुझी मुद्रा शांत आहे, तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय. होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे. मित्रा ते ज्ञान तुला कसे झाले. नंतर सारीपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला. नंतर मोगललान सारीपुत्ताला म्हणाला, मित्रा चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू.
भगवान तथागतच आपले गुरु होतील. सारिपुत्त उत्तरला, मित्रा, हे अडीचशे परिव्राजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू, मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील. नंतर सारिपुत्त आणि मोगललान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले. त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना म्हणाले, मित्र हो, आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत. ते उत्तरले, महाराज, आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो. महाराज, जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्ग पत्करू. नंतर सारिपुत्त आणि मोगललान जेथे संजय होता तेथे गेले. त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आपण भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत. संजय उत्तरला, छे छे मित्रांनो, जाऊ नका. आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ. सारिपुत्त आणि मोगललान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. नंतर 250 परिव्राजकांना बरोबर घेऊन सारिपुत्त आणि मोगललान भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळूवनात गेले. सारिपुत्त आणि मोगललान दुरूनच येत असताना तथागताने पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, हे पहा भिक्खू हो, 2 सोबती येत आहेत. सारिपुत्त आणि मोगललान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होतील. वेळूवनात पोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले. त्यांच्यासमोर जाऊन त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. नंतर यही भिक्कवे, भिक्खू हो, या, हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारिपुत्त, मोगललान आणि 250 जटिल बुद्धाचे शिष्य झाले. अशा प्रकारे या ठिकाणी जे सारिपुत्त, मोगललान आणि जटिल 250 शिष्य त्यांचे अनुयायी हे धम्मात आले, बुद्धाचे शिष्य झाले. पुढे काय होतं आपण राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा या ठिकाणी बघूया. राजगृह ही मगध श्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती. एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येकजण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला. अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे. निश्चित तो अरहंत आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे. तो विद्वान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे. ज्याचा आदी, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, असाच धम्म तो शिकवित असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचा तो प्रसार करीत असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय. म्हणून राजा बिंबिसार मगधातील 12 दशसहस्त्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला. भगवंतांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला. मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले. काहींनी तथागतास कुशलक्षेम विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतापुढे बसले. काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्याच्याजवळ बसले. काही जण एक न बोलता जवळ बसले. मगधातील त्या 12 दशसहस्त्र ब्राह्मणांनी आणि गृहस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर झालेल्या भिक्खूंमध्ये उरुवेला काश्यपाला पाहिले. त्यांच्या मनात विचार आला, हे कसे काय? हा थोर श्रमण उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उरुवेला काश्यप ह्या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? उरुवेला काश्यप हा त्या काळात सगळ्यात प्रसिद्ध आणि थोर समजला जाणारा काश्यप होता. त्याला ज्यावेळेस तिथं लोकांनी बघितलं तर प्रश्न पडला
की भगवान बुद्धांनी याचं शिष्यत्व पत्करलं उर्वेला काश्यपाचं, की उर्वेला काश्यपाने भगवान बुद्धाचं अनुयायित्व पत्करलं, हे त्यांना समजलं नाही. ते थोडेसे त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. त्या सर्वांच्या मनात उद्भवलेला प्रश्न जाणून तथागत उर्वेला काश्यपाला म्हणाले, हे उर्वेलावासी, तुला लोक महापुरुष म्हणतात. तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्निपूजा सोडून दिलीस, अग्निहोत्राचा त्याग केलास? हे कसे काय घडले? काश्यपाने उत्तर दिले, रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते. या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यांची गोडी वाटली नाही. पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. नंतर उरुवेल काश्यप आपल्या आसनावरून उठला. आपले उत्तरीय वस्त्र त्याने एका खांद्यावर नीट ठेवले. भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने साष्टांग प्रणिपात केला आणि भगवंताला तो म्हणाला, तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उरुवेल काश्यप हा या महाश्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे. जेव्हा तो भगवान बुद्धाच्या चरणी नतमस्तक झाला तेव्हा सगळ्यांना कळलं की अरे, याचे गुरु तर महाश्रमण तथागत गौतम बुद्ध आहेत. नंतर त्या 12 सहस्त्र ब्राह्मणांच्या आणि गृहस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न ओळखून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्माचा उपदेश दिला. एकही काळा डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो, त्याचप्रमाणे बिंबिसार ज्यांचा अधिपती आहे अशा त्या मगधवासीय हजारो ब्राह्मण गृहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा रंग धारण केला. 1000 लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली. ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर, अनिश्चितता नष्ट झाल्यावर, सर्व शंकांचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगधराज श्रेणीय बिंबिसार भगवंतांना म्हणाला, भगवन, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. भगवन, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला, मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल. भगवन, ती माझी पहिली इच्छा होती, ती आता पूर्ण झाली आहे. आणि नंतर एखादा अर्हत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगली गोष्ट होईल, ही माझी दुसरी इच्छा होती. हे भगवन, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती बरे होईल, ही माझी तिसरी इच्छा होती. आणि भगवन, ती आता पूर्ण झाली आहे. आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती. हे भगवन, तीही आता पुरी झाली आहे. आणि त्या भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी 5वी इच्छा होती. हे भगवन, तीही आता पूर्ण झाली आहे. भगवन, पूर्वी मी राजपुत्र असताना या अशा माझ्या 5 इच्छा होत्या. आश्चर्य, हे भगवन, आश्चर्य, जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसवावी, किंवा जे गुप्त होते हे प्रकट करावे, किंवा वाट चुकलेल्याला मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा आणावा. त्याप्रमाणे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे केवढे आश्चर्य. भगवन बुद्धाला, या धम्माला आणि त्याच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे. भगवंतांनी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा. अशा प्रकारे राजा बिंबिसार हा तथागत भगवान बुद्धाचा शिष्य बनला, उपासक बनला. आणि अशा प्रकारे आपण आज राजा बिंबिसार यांचीसुद्धा धम्मदीक्षा या ठिकाणी बघितली. आज आपण या ठिकाणीच थांबूयात. साधू साधू साधू. जय भीम. नमो बुद्धाय.